बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कार्यक्रम अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभोज येथे संपन्न झालं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे उद्घाटन आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते व अरुण पाटील, प्रवीण यादव, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, गट नेते किरण माळी, विनायक पोतदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य सदानंद महापुरे, उपसरपंच अनिकेत चौगुले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार अशोकराव माने यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुक्यातील पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे प्रतिकात्मक वितरण करण्यात आले. शिबिराचे आयोजन करण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर PS दातार, डॉक्टर अभिनंदन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयस चौगुले, डॉक्टर चैताली कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरामध्ये नेत्रविकार तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचाविकार तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, शल्यचिकित्सा तज्ज्ञ व दंतविकार तज्ज्ञ यांनी एकूण 315 नागरिकांची तपासणी व उपचार केले. तसेच विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, ECG तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेकडील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णसेवा दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जाते. यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.